श्री स्वामी समर्थ. लोक म्हणतात रक्ताची नाती सर्वात मोठी असतात, पण अनुभवाने शिकवलं आहे माणसाच्या गरजा संपल्या की लोक ओळखसुद्धा विसरतात. जेव्हा हे जग तुम्हाला विचारत नाही तेव्हा समजून जा, साक्षात स्वामी तुम्हाला स्वतःच्या जवळ बोलवतायत. एकांत हा देवाचा आशीर्वाद आहे, त्याचा आनंद घ्यायला शिका. कोणाकडूनही कौतुकाची अपेक्षा करू नका, कारण लोक तुमच्या अपेक्षापेक्षा तुमच्या चुका शोधण्यात जास्त तत्पर असतात. तुमचे काम प्रामाणिकपणे करा, स्वामी तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच देतील. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या जीवनात एक भयंकर मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. जर तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ आणि स्वामी आईचा आशीर्वाद लगेच मिळवायचा असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझी आई नक्की टाईप करा आणि पुढील काही मिनिटे हा व्हिडिओ अगदी मनापासून पहा. संकट कितीही मोठे असले तरी स्वामी महान आहेत. तुमच्या आयुष्याची दोरी त्यांच्या हातात सुरक्षित आहे. असं म्हणतात की माणसाचं भाग्य त्याच्या तिजोरीत नाही तर त्याच्या कर्मात लपलेलं असतं, आणि याचंच प्रत्यय देणारा आज आपण 2 अद्भुत बोधकथा पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची पहिली डोळे उघडणारी बोधकथा. प्रामाणिकपणाचा चमत्कार आणि सावकाराचा अहंकार. एका हिरव्यागार आणि शांत निसर्गरम्य गावात भगत नावाचा एक तरुण शेतकरी राहत होता. भगत अत्यंत गरीब होता, पण त्याचे हृदय सोन्यासारखे शुद्ध होते. तो दिवस रात्र दुसऱ्याच्या शेतात घाम गाळायचा आणि जे काही मिळायचे त्यात स्वामींचे आभार मानून समाधानी राहायचा. त्याच्याकडे स्वतःचे असे काहीच नव्हते, पण गावातील प्रत्येक गरजूला मदत करायला तो नेहमी पुढे असायचा. स्वामींवर त्याचा अथांग विश्वास होता. दुसरीकडे त्याच गावात धनीराम नावाचा एक गर्विष्ठ आणि कपटी सावकार राहत होता. धनीरामकडे अफाट संपत्ती होती, पण ती संपत्ती त्याने गरिबाचे रक्त शोषून सरळ साध्या लोकांना व्याजाच्या जाळ्यात फसवून आणि लोकांचे हक्क मारून गोळा केली होती. त्याच्या मते पैसा म्हणजेच सर्व काही आहे आणि गरीब लोक फक्त त्याच्या पायाची धूळ आहेत. 1 वर्ष गावात भयानक दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, जमिनीला भेगा गेल्या आणि संपूर्ण गावात अन्न पाण्याचा हाहाकार माजला. प्रत्येकाच्या घरात अन्नाचा कणही उरला नाही. भगतच्या घरातही केवळ एक लहानशी टोपली भरेल इतकेच धान्य उरले होते. तो स्वतः 2 दिवसापासून भुकेला होता. त्याने स्वामींसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामीराया, या संकटातून सर्वांना मार्ग दाखवा. इतक्यात त्याच्या दारापाशी एक वृद्ध आणि भुकेली माऊली आली. भगतने एका क्षणाचाही विचार न करता आपल्या वाट्याचे ते शेवटचे धान्य त्या माऊलीच्या झोळीत टाकले. स्वतः उपाशी राहून त्याने दुसऱ्याचा जीव वाचवला. याउलट सावकार धनीरामने या आपत्तीला एक मोठी संधी मानले. त्याने गरिबांकडून कमी भावात धान्य विकत घेऊन आणि लपवून आपले मोठे कोठार गच्च भरून ठेवले. त्याची योजना अशी होती की जेव्हा गावात अन्नाचा एक कणही मिळणार नाही तेव्हा हे धान्य सोन्याच्या भावात विकून संपूर्ण गावाला आपले गुलाम बनवायचे. पण नियतीचा न्याय आणि स्वामींचे चक्र वेगळेच फिरते. माणसाचा अहंकार निसर्गाच्या एका झटक्यासमोर काहीच नसतो. एका रात्री अचानक धनीरामच्या त्या मोठ्या कोठाराला भीषण आग लागली. वाऱ्याच्या वेगाने आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कोठार जळाले. धनीराम रडत ओरडत लोकांना मदतीसाठी बोलवू लागला. वाचवा, धावून या, माझी सगळी संपत्ती जळून चालली आहे. पण धनीरामने आधी कोणालाच मदत न केल्यामुळे आणि त्याच्या पापामुळे एकही माणूस आग विझवायला पुढे आला नाही. एका रात्रीत त्याचे संपूर्ण धान्य आणि अहंकार जळून राख झाले. तो पूर्णपणे रस्त्यावर आला. त्याच वेळी एका मोठ्या शहरातून आलेला एक दयाळू आणि श्रीमंत व्यापाऱ्याची नजर भगतवर पडली. भगतने दुष्काळातही स्वतः भुकेले राहून लोकांची केलेली निस्वार्थ मदत त्या व्यापाऱ्याला समजली होती. भगतचा हा प्रामाणिकपणा आणि सुंदर स्वभाव पाहून व्यापाऱ्याने त्याला आपल्या मोठ्या व्यवसायात भागीदार बनवले आणि त्याला सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दिला. स्वामींनी त्याच्या कष्टाचे आणि पुण्याचे फळ त्याला दिले होते. काही दिवसानंतर कंगाल झालेला धनीराम भगतच्या दारात आला. त्याचे कपडे फाटलेले होते आणि चेहऱ्यावरची श्रीमंती गायब झाली होती. तो भगतला म्हणाला, भगत, माझ्याकडे इतकी सुरक्षा होती, इतका पैसा होता, तरीही मी रस्त्यावर आलो आणि तुझ्याकडे काहीच नव्हते, तरीही आज तू सुखी आहेस. देवाने माझ्यासोबतच असा अन्याय का केला? भगतने अत्यंत नम्रपणे उत्तर दिले, सावकारजी,
स्वामी कधीच कोणावर अन्याय करत नाहीत. आपण जसे पेरू तसेच उगवते. तुम्ही लोकांचे हक्क हिरावून घेतले, लोकांच्या डोळ्यात अश्रू दिले. ती आग तुमच्या कोठाराला नाही तर तुमच्या पापाच्या कर्माला लागली होती. मी माझ्या प्रामाणिकपणावर आणि स्वामींच्या न्यायावर विश्वास ठेवला, म्हणून संकटानेही माझा मार्ग अडवला नाही. पैसा येतो आणि जातो, पण माणसाने कमवलेले सत्कर्म कधीच नष्ट होत नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, कर्माचे फळ हे अगदी सावलीसारखे असते. ते कधीच चुकत नाही. आज तुम्ही कोणाशी चांगले वागलात तर उद्या ते तुमच्याकडे नक्की परत येईल. संकट कितीही मोठे असले तरी तुमचे चांगले कर्म आणि स्वामींची भक्ती हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. पहिली कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजलेच असेल की कर्माचा हिशोब किती अचूक असतो. पण माझ्या प्रिय भक्तांनो, आपण कोणाला कितीही आपलं म्हणलं तरी कठीण काळात केवळ स्वामीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. कधीकधी शांत राहणे हाच सर्वात मोठा विजय असतो, कारण शब्दांनी वाद वाढतात आणि मौनामुळे सत्य स्वतःहून समोर येते. जर तुमच्याही मनात विचारांचे वादळ असेल, भविष्यात माझे काय होईल, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, या चिंतेने तुमची रात्रीची झोप उडवली असेल, तर ही पुढची कथा केवळ तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर स्वामींची कृपा सदैव राहावी, तर कमेंट बॉक्समध्ये स्वामींची कृपा सदैव असू दे हे नक्की लिहा आणि पुढील काही मिनिटे अत्यंत शांत चित्ताने ही दुसरी बोधकथा नक्की ऐका. एका अतिशय सुंदर आणि शांत गावात आर्यन नावाचा एक तरुण राहत होता. आर्यन दिसायला खूप हुशार होता, पण त्याच्या मनाची अवस्था मात्र एखाद्या वादळासारखी झाली होती. त्याच्या मनात विचारांचे असे काही चक्र सुरू असायचे की त्याला कधीच शांतता मिळत नव्हती. लोक माझ्याबद्दल काय बोलत असतील, भविष्यात माझं काय होईल, माझी ही गरिबी कधी दूर होईल का, कोणीतरी माझा अपमान केला तर, अशा शेकडो निरर्थक प्रश्नांनी तो रात्रंदिवस ग्रासलेला असायचा. या सततच्या चिंतेमुळे त्याला रात्री झोपही येत नव्हती आणि त्याच्या चेहऱ्यावरचे तेज दिवसेंदिवस कमी होत चालले होते. शेवटी या मानसिक त्रासातून सुटका करून घेण्यासाठी तो महात्मा गौतम बुद्धाच्या चरणी गेला. बुद्ध त्यावेळी एका संत वाहणाऱ्या नदीच्या काठी एका मोठ्या वृक्षाखाली डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते. आर्यन बुद्धांच्या चरणी नतमस्तक झाला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, बुद्ध, माझ्या मनात विचारांचे इतके मोठे वादळ आहे की मी स्वतःलाच हरवून बसलो आहे. मला शांतता हवी आहे, पण प्रत्येक विचार मला अधिकच अस्वस्थ करतोय. माझे आयुष्य या ओझ्याखाली दबले गेले आहे. मला सांगा, हे विचारांचे वादळ मी कसे थांबवू? बुद्ध काही क्षण पूर्णपणे शांत राहिले. त्यांनी अत्यंत शांतपणे आपले डोळे उघडले आणि आर्यनला उठवलं. जवळच असलेल्या नदीच्या पाण्याकडे नेले. नदीचे पाणी अगदी काचेसारखे स्वच्छ आणि स्थिर होते. बुद्ध म्हणाले, आर्यन, या नदीच्या पाण्याकडे नीट बघ. हे पाणी किती शांत आहे ना? आर्यनने होकार दिला. तितक्यातच बुद्धांनी जमिनीवरून एक मोठी काठी उचलली आणि त्या शांत पाण्यात जोरात गोल फिरवायला सुरुवात केली. काठी फिरवल्यामुळे पाण्याचा प्रवाह विस्कळीत झाला. नदीच्या तळाला बसलेली माती सर्व वर आली आणि ते स्वच्छ पाणी पूर्णपणे गढूळ झाले. आता त्या पाण्यात काही स्पष्ट दिसत नव्हते. बुद्ध थांबले आणि म्हणाले, आर्यन, आता मला सांग, तुला या पाण्यात तुझे प्रतिबिंब दिसते का? आर्यनने पाण्यात पाहिले आणि म्हणाला, नाही बुद्ध, पाणी खूपच गढूळ झाले आहे. यात काही स्पष्ट दिसत नाहीये. बुद्ध काहीच बोलले नाहीत. ते पुन्हा शांतपणे नदीकाठी बसले. आर्यनही त्यांच्या शेजारी जाऊन बसला. हळूहळू वेळ निघून जात होती. साधारण अर्धा तासानंतर नदीचे ते गढूळ पाणी आपोआप शांत झाले. वर आलेली सर्व माती हळूहळू पुन्हा पाण्याच्या तळाशी जाऊन बसली आणि पाणी पूर्वीसारखेच नितळ व स्वच्छ झाले. बुद्धांनी आर्यनला पुन्हा एकदा पाण्याकडे बघायला सांगितले. आता पाणी इतके स्वच्छ होते की आर्यनला स्वतःचा चेहरा त्यात आरशासारखे स्पष्ट दिसत होता. बुद्ध मंद स्मित करत म्हणाले, आर्यन, तुझे मनही या नदीसारखेच आहे. जेव्हा तू तुझ्या मनात लोक काय म्हणतील, भविष्य कसे असेल, कोणी माझा अपमान का केला असे नको असलेले विचार सतत आणतोस, तेव्हा तू या नदीत काठी मारल्यासारखे करतोस. त्यामुळे तुझे मन गढूळ होते आणि तुला तुझा स्वतःचा मार्ग दिसत नाही. बुद्ध पुढे म्हणाले, विचारांना जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस,
कारण विचार येणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभावच आहे, पण त्या विचारांना महत्त्व देणे थांबव. जशी ही माती आपोआप तळाला बसली तसा तू स्वतः शांत राहायला शिक. चिंता आणि संकटे ही त्या मातीसारखी आहेत. तू जेवढा जास्त विचार करून त्यांना ढवळत राहशील तेवढा मनाचा गोंधळ वाढेल. जेव्हा तू साक्षी भावाने शांत राहून या विचारांकडे दुर्लक्ष करशील तेव्हा तुझे मन आपोआप नितळ आणि शांत होईल. आर्यनला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याला समजले की शांतता ही बाहेर कुठे शोधायची गोष्ट नसून मनातल्या विचारांचा गढूळपणा शांत झाल्यावर आतून उमलणारी गोष्ट आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, जेव्हा आपण सर्व चिंता सर्व विचार स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हाच मनाला खरी शांतता मिळते. चला तर मग आज आपण सर्वजण मिळून स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या आयुष्यात असलेली सर्व दुःखांची सावली तुम्ही दूर करा. ज्यांच्या मनामध्ये विचारांचे वादळ आहे त्यांना तुम्ही शांतता द्या. आमच्या कर्मात तुम्ही प्रामाणिकपणा भरा आणि आमच्या विचारात तुम्ही सकारात्मकता भरा. आमच्या आयुष्यात फक्त तुम्ही, तुमची भक्ती आणि तुमच्या नावाचा आधार राहू द्या. भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीच्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटूया पुढच्या नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी सहायते.